मित्रांनो नमस्कार। एक दंगल पिक्चर मध्ये खूप सुंदर डायलॉग होता की हमारी छोरिया भी छोरों से कम है क्या। मला वाटतं मित्रांनो या देशातल्या स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा कधीच कमी नाहीत। मग अगदी या स्त्रियांचा इतिहास जाज्वल्यानं, पराक्रमानं, शर्यतीनं, अतिशय काटेकोर पद्धतीने ज्या वेळेला आपण या इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला हा इतिहास नक्कीच पराक्रमानं भरलेला आहे। मग अगदी आपण घरामध्ये ज्या वेळेला पोथी पुराण वाचतो त्या पोथी पुराणात सुद्धा स्त्रियांचं वर्णन किती उच्च दर्जाचं आहे, किती श्रेष्ठ आहे याची आपल्याला जागोजागी प्रचिती यायला लागते। मग आपण ज्या वेळेला तीच पुराण कथा एखाद्या वेळेस आपण वाचतो त्यावेळेला महादेव आणि पार्वतीची खूप सुंदर कथा आहे की महादेवानं पार्वतीला स्वतःची अर्धांगिनी मानून स्वतःच्या बरोबरीचं स्थान दिलं। मग तेव्हापासून तर आजतागाय स्त्री पुरुष समानतेपर्यंत स्त्रियांनी सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊन स्वतःला सिद्ध करून केलेलं दिसून येतं। मग या स्त्रीच्या वर्णनामध्ये कधी दुर्गे दुर्गड भारी, हिजविन संसारी, अनाथ राहते अंबे करुणा विस्तारी इथपासून सुरू झालेला हा स्त्रियांचा प्रवास म्हणजे आज कितीतरी स्त्रियांनी अंतराळापर्यंत भरारी घेतलेली दिसून येते। मग ज्या वेळेला आपण या स्त्रियांच्या इतिहासाचा, भारतीय स्त्रियांच्या इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला या स्त्रीमधली मला सर्वात महत्वाची भारतीय इतिहासातली स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर हिचा इतिहास जागोजागी आठवायला लागतो। कारण अहिल्याबाई होळकरांचं जीवन आपण ज्या वेळेला बघतो, त्यांच्या जीवनाचा ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला पूर्ण कौटुंबिक परिस्थितीनं घेरलेला असताना, जागोजागी त्यांना दुःख आलेलं असताना सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी अतिशय काटेकोर पद्धतीने कारभार पार पडीत एक आदर्श राज्य, एक आदर्श विचारसरणी या भारत देशाच्या इतिहासामध्ये निर्माण केली। आणि त्याच अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा जागर घडवण्यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच करतोय। मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांचा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी या गावी झाला। अहिल्याबाई होळकरांचं बालपण अतिशय सामान्य घरामध्ये झालं। ज्या वेळेला अहिल्याबाई होळकरांना त्यांच्या वडिलांनी आपल्या घरामध्ये शिक्षण दिलं, शिक्षणाची धडे दिले, परंतु अहिल्याबाई होळकर ह्या पुढे मल्हारराव होळकरांच्या सून झाल्या। म्हणजे पूर्वी अहिल्याबाई होळकर ह्या शिंदे होत्या, म्हणजे मानकोजी शिंदे यांच्या पुत्री असणाऱ्या अहिल्याबाई होळकर पुढे होळकरांच्या सून होतात। म्हणजे अहिल्याबाई होळकर आणि मल्हाररावांची भेट ही सुद्धा एका चांगल्या पराक्रमानं आणि एका मोठ्या किस्स्यानं भरलेली आहे। ज्या वेळेला चौंडी या गावामध्ये मल्हारराव आणि बाजीराव होळकर हे एका युद्धाहून आले असताना तिथे मुक्कामी थांबतात। त्या सीना नदीच्या काठी मुक्कामी थांबले असताना रात्री मुक्काम झाल्याच्या नंतर दिवस उजळतो। रोज अहिल्याबाई होळकर आपल्या आईसोबत त्या मंदिरामध्ये ज्या तिथं मल्हारराव होळकरांचा ज्या दिवशी मुक्काम होता, योगायोगाने त्या अहिल्याबाई होळकर त्या मंदिरामध्ये अहिल्याबाई होळकर त्यांच्या आईसोबत जातात। आणि त्यावेळेला नदीच्या काठी एका वाळूमध्ये शिवलिंग करीत असताना तितक्यात त्या मल्हारराव होळकरांच्या सैन्यामधला एक घोडा भरधाव पद्धतीने सुसाट सुटतो आणि सगळ्या मुली आरडायला लागतात, ओरडायला लागतात की अहिले उठ, अहिले उठ, हा घोडा तुला तुडवून जाईल। त्यावेळेला अहिल्याबाई होळकर त्या पिंडीवरती स्वतःचं पूर्ण शरीर असं पूर्ण झाकून थांबतात आणि तो घोडा अहिल्याबाई होळकरांना क्रॉस करून त्यांच्या बाजूने निघून जातो। त्यावेळेला बाजीराव आणि मल्हारराव होळकर धावत धावत येतात, अहिल्याबाई होळकरांचा हात पकडतात आणि बाजीराव त्या अहिल्याबाईकडे बघून म्हणतात की हे मुली तुला भीती वाटत नाही का। त्यावेळेला अहिल्याबाई होळकर त्यांचा करारी बाणा, ते डोळे धारदार डोळे न भीता त्या बाजीरावांच्या नजरेमध्ये नजर भिडून त्यांना म्हणतात की आपण जे जे घडवावे जीवापाड घडवावे आणि नंतर जीव साडूनही त्याचे रक्षण करावे अशी मोठी लोक सांगतात। आणि म्हणून मी सुद्धा तेच केलं, या पिंडीचं रक्षण केलं। त्यावेळेला बाजीराव मल्हाररावांच्या डोळ्यामध्ये बघतात आणि म्हणतात मल्हारराव हीच तुमची सून म्हणून तुम्हाला शोभेल, कारण खंडेरावांना ही वटणीवरती आणील आणि तुमचा राज्यकारभार खूप वरच्या दर्जाला नेईल आणि तुम्हाला राज्यकारभारात सुद्धा मदत करील, तुम्हाला अशी सून हवी आहे। आणि त्यानंतर मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई होळकर म्हणून पुढे होतात आणि खंडेरावांचा आणि अहिल्याबाईंचा विवाह पुढे होतो। ही कथा जरी साधी असली तरी सुद्धा 13व्या वर्षी अहिल्याबाई होळकर न घाबरता बाजीरावांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलणारी ती अहिल्याबाई पुढे चांगल्या पद्धतीने कारभार पार पाडीत एक उत्तम पद्धतीने प्रशासक, शासक, कर्मयोगिनी, महाराणी म्हणून या भारतीय इतिहासामध्ये उगवायला येते। आणि त्याच अहिल्याबाई होळकरांची आता त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त ही जयंती महोत्सव आपण साजरा करतोय। त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आपण नक्की भेटू पुढच्या भागामध्ये। जय अहिल्या, मनपूर्वक धन्यवाद।